नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्टडी विथ भारती मिस या आपल्या लाडक्या चॅनलवर। आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 याचे चॅप्टर फर्स्ट अभ्यासणार आहोत। तर सर्वांना विनंती आहे की चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्यावे, कारण या रोजच्या रोज मी जे व्हिडिओ टाकते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जात जाईल। आणि लेक्चर शेवटपर्यंत बघा, तेव्हा तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल। अर्धातच सोडून गेल्यावर समजत नाही। फर्स्ट चॅप्टर आहे अनुवंशिकता व उत्क्रांती। अनुवंशिकता म्हणजे काय, उत्क्रांती कशी कशी घडली, ह्या सर्वांची आपण यामध्ये डिटेल माहिती घेणार आहोत। अनुवंशिकता व उत्क्रांती यामध्ये आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण अनुवंशिकता व अनुवंशिक बदल, उत्क्रांती, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, जाती उद्भव, प्रतिलेखन, भाषांतरण व स्थलांतरण, उत्क्रांती पुरावे, लेमार्क वाद, मानवी उत्क्रांती हे सर्व पॉईंट्स अभ्यासणार आहोत। तुम्हाला आठवते का, इयत्ता 9वी मध्ये आपल्याला सजीवांच्या पेशी केंद्रातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता ह्याचे आपण अभ्यास केले। तसेच आपल्या मातापित्यांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात हे पण आपण अभ्यासले। तसेच DNA रेणू कोणत्या घटकापासून बनवलेला असतो ते पण अभ्यासले। तसेच आपण ह्या चॅप्टरमध्ये इयत्ता 10वीला आपल्याला अनुवंशिकता व अनुवंशिक बदल म्हणजे हेरिडिटी अँड हेरिडिटी चेंजेस हे आपण अभ्यासणार आहोत। यामध्ये एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता हे तुम्हाला ठाऊक आहे। जसे आपल्या आईवडिलाचे गुण हे मुलांमध्ये येत असतात। आपल्या आईवडिलांमध्ये आपल्या आजी आजोबाचे गुण आलेले असतात, त्यांना अनुवंशिकता असे म्हणतात। आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केला। त्यांनी 1886च्या सुमारास बराच कालावधी संशोधन करून अनुवंशिकतेबद्दलचे निष्कर्ष शोधून काढले। 1901 साली ह्युगो द व्हिस यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारणभाव समजला। यातूनच 1902 साली वॉल्टर सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्याच्या स्वरूपात पाहिली। तोपर्यंत हे कोणालाही माहीत नव्हते। जनुकाचे वहन गुणसूत्रामार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे अनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले। यातूनच 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलिन, मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड या त्रयींनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले। अशा प्रकारे एकानंतर एक नवीन शास्त्रज्ञांनी हे सर्व शोध काढले। सर्वप्रथम गेर्गन जोहान मेंडेल यांनी ह्या अनुवंशिकतेचा प्रारंभ केला। त्यांनी 1886च्या सुमारास बराच कालावधी संशोधन करून अनुवंशिकतेबद्दल निष्कर्ष शोधून काढले। तसेच ह्युगो द व्हिस यांनी 1901 साली उत्परिवर्तनाचा सिद्धांत, अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारणभाव मांडला। नंतर वॉल्टर सटन यांनी 1902 मध्ये नाकतोड्याच्या पेशीचे गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली। तोपर्यंत कोणालाच माहीत नव्हते। तसेच जनुकाचे वहन गुणसूत्रामार्फत होते हे पण
सिद्ध झाल्यामुळे आनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने संशोधन सुरू झाले. त्यानंतर यातूनच 1944 साली ओस्वाल्ड एव्हरी, मॅकलीन मॅककार्थी, कॉलिन मॅकलॉइड या त्रयी म्हणजे या तिघांनी काय केलं, विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच आनुवंशिकता सामग्री असे सिद्ध केले. तुम्हाला हे सर्व शास्त्रज्ञांची नावं नोट करून घ्या. कोणत्या साली कोणते शास्त्रज्ञ आणि त्यांनी कोणता शोध लावला हे सर्व पॉईंट्स नोट करून घ्या, कारण बोर्डच्या एक्झाममध्ये याहून क्वेश्चन नक्की विचारले जातात. तसेच 1961 साली फ्रान्समधील फॅक्रॉइस जेकब आणि जॅक मोनॉल्ड या आनुवंशिक वैज्ञानिकांनी जीवाणूच्या पेशीत DNA द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेचा प्रतिकृती तयार केली. त्यामुळे DNA रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत उलगण्यास मदत झाली. त्यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनर्संयोजी DNA तंत्र विकसित झाले. आनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी तसेच प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी आणि सूक्ष्मजीवांचा जेथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी आज आनुवंशिकीचा उपयोग केला जातो. तर 1961 साली फ्रान्समधील फॅक्रॉइस जेकब आणि जॅक मोनॉल्ड यांनी काय केले, आनुवंशिक वैज्ञानिकांनी जीवाणूच्या पेशीत DNA द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. म्हणजे सेम टू सेम त्यांनी तसेच काय तयार केलं, पेशीतून जीवाणू तयार केले. त्यामुळे DNA रेणूमध्ये दडलेले जनुकीय संकेत त्यांना उलगडल्यास मदत झाली. त्यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनर्संयोजी DNA तंत्र विकसित झाले. तसेच आनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी तसेच प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी आणि सूक्ष्मजीवांचा जेथे वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी याच आनुवंशिकचा उपयोग केला जातो. तर सांगा पाहू, प्रथम DNA व RNA च्या प्रकारांच्या आकृत्या काढा आणि माहिती सांगा. आता DNA आणि RNAची आपल्याला आकृती काढायची. तुम्हाला माहिती आहे का DNA ची आकृती कशी असते? DNA काहीतरी अशा प्रकारे असतात बघा. त्याची आकृती काढायची आणि नावं द्यायची. नंबर 2, आनुवंशिक विकृती म्हणजे काय हे सांगून त्या काही आनुवंशिक विकृतींचे नावे सांगा. समजा आता आनुवंशिक विकृती आपल्या वडिलांना किंवा आजोबांना डायबेटीज असेल तर ती आनुवंशिक विकृती आपल्या वडिलांमध्ये येते. वडिलांमध्ये असेल तर मुलांना येत असते. ही आनुवंशिक विकृती झाली. आता प्रतिलेखन, भाषांतर व स्थानांतर म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन याविषयी आपण माहिती बघू. DNA मध्ये असलेली जनुके RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात. तसेच शरीराच्या रचना व कार्य यावर नियंत्रणे ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनाच्या निर्मितीविषयी माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनाची वेगवेगळी होणारी निर्मिती शरीरांकरिता आवश्यक असते. या प्रथिनाची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते. यालाच सेंट्रम डोग्मा असे म्हणतात. सेंट्रल डोग्मा असे म्हटले आहे. हे बघा, DNA मध्ये असलेली जनुके आणि RNA याच्या मदतीने पेशीच्या कामकाजामध्ये भाग घेतात.
DNA असलेली जनुके काय करतात? RNA च्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात. तसेच शरीराच्या रचना व कार्य यावर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनाच्या निर्मितीविषयी माहिती साठवलेली असते. जनुकांमध्ये कोणती माहिती साठवली असते? प्रथिनांच्या निर्मिती विषयक माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनाची वेळोवेळी निर्मिती शरीराकरिता आवश्यक असते. या प्रथिनाची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते. प्रथिनांची निर्मिती कशामार्फत होते? DNA मुळे होते. पण कोणत्या माध्यमातून होते? RNAच्या माध्यमातून होते. यालाच सेंट्रल डोग्मा असे म्हणतात. काय म्हणतात? सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा कशाला म्हणतात? प्रथिनांची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते. यालाच सेंट्रल डोग्मा असे म्हटले आहे. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की सेंट्रल डोग्मा विषयी माहिती सांगा किंवा सेंट्रल डोग्मा हे पूर्ण विस्तारित रूपात सांगा. तर त्यामध्ये तुम्हाला असे लिहावं लागेल की DNA असलेली जनुके RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजामध्ये भाग घेतात. तसेच शरीराच्या रचना व कार्य यावर नियंत्रण ठेवतात. जनुकांमध्ये प्रथिनाच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते व योग्य प्रथिनाची वेळोवेळी होणारी निर्मिती शरीराकरिता आवश्यक असते. या प्रथिनाची निर्मिती DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते. DNA मुळे RNAच्या माध्यमातून होते. यालाच सेंट्रल डोग्मा असे म्हटले आहे. कळलं इथपर्यंत? हे बघा, आता पुढचं पाहू. DNA वरील जनुकाच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते. DNA वरील जनुकाच्या साखळीनुसार कशाची निर्मिती होते? mRNAची निर्मिती होते. ही होत असताना DNAच्या 2 धाग्यापैकी एकाचा वापर या कमी होतो. तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला DNAचा धागा या दोन्हीतील न्यूक्लियोटाइड्सचा क्रम एकमेकांना पूरक असतो. त्याचबरोबर DNAतील थायमिनऐवजी mRNAमध्ये युरेसिल असतो. RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेला प्रतिलेखन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. तर DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार, आता DNA कशाची साखळी असते? जनुकाची साखळी असते. त्याच्यानुसार mRNAची निर्मिती होत असते. ओके. आणि ही होत असताना mRNAची निर्मिती होत असताना DNAच्या 2 धाग्यापैकी एकाचा वापर या कामी होतो. तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला DNAचा धागा mRNA रेणू तयार करण्यासाठी कोणता धागा वापरला जातो? DNAचा धागा. या दोन्हीतील न्यूक्लियोटाइड्सचा क्रम एकमेकांना पूरक असतो. त्याचबरोबर DNAतील थायमिनऐवजी mRNAमध्ये युरेसिल असते. काय असते? युरेसिल असते. आणि RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेलाच प्रतिलेखन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. आलं लक्षात सर्वांना? तर हे अशा प्रकारे ट्रान्सक्रिप्शनची माहिती होती. चला तर मग आपण पुढचं बघू की RNA पॉलिमरेज, RNA न्यूक्लियोटाइड्स आणि प्रतिलेखन याविषयी आपण आता माहिती बघू.
पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशी द्रव्यात येतो. तो येताना DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. हे बघा, पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशी द्रव्यात येतो. तो येताना DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. या संदेशामध्ये ॲमिनो आम्लाकरिता संकेत असतात. प्रत्येक ॲमिनो आम्लाकरिता असलेला संकेत कोड 3 न्यूक्लियोटाइड्सच्या संचाच्या स्वरूपात असतो. त्यालाच ट्रिप्लेक्स कोडॉन असे म्हणतात. म्हणजे पेशी केंद्रक हे बघा, पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशी द्रव्यात येतो. पेशी केंद्रात तयार झालेला हा mRNA जो असतो तो पेशी द्रव्यात येत असतो आणि तो येताना DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. या संदेशामध्ये ॲमिनो आम्लाकरिता संकेत असतात. ॲमिनो आम्लकरिता संकेत असतात आणि प्रत्येक ॲमिनो आम्लाकरिता असलेला संकेत कोड 3 न्यूक्लियोटाइड्सच्या संचाच्या स्वरूपात असतो. म्हणून त्यांना ट्रिप्लेक्स कोडॉन असे म्हणतात. ट्रिप्लेक्स कोडॉन का बरं म्हणतात? कारण ते 3 न्यूक्लियोटाइड्सच्या संचाच्या स्वरूपात असतात, म्हणून त्यांना ट्रिप्लेक्स कोडॉन असे म्हणतात. भारतीय वंशाच्या डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी सर्व 20 ॲमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. यासाठी त्यांना 1668 मध्ये इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पुरस्कार मिळाला. प्रत्येक mRNA हा हजारो कोडांचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारी ॲमिनो आम्ले पुरवण्याचे काम tRNA करतो. त्याकरिता mRNA व जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन म्हणजे tRNA वर असतो. या क्रियेला ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर असे म्हणतात. tRNA म्हणजे ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर असे म्हणतात. tRNAने आणलेल्या ॲमिनो आम्लाची पेप्टाइड बंधाने शृंगार तयार करण्याचे काम rRNA करतो. या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिप्लेक्स कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. हे बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे इथे आकृती दाखवलेली आहे. या आकृतीत पहिले ट्रान्सक्रिप्शनची आकृती आहे. प्रतिलेखन या आकृतीत बघा, हा RNA काय करत आहे? RNA पॉलिमरेज, RNA न्यूक्लियोटाइड्स आणि हे DNA. RNA पॉलिमरेज हा DNAच्या साहाय्याने RNA न्यूक्लियोटाइड्स तयार करत आहे. याला प्रतिलेखन असे म्हणतात. तसेच भाषांतर आणि स्थानांतर कशाला म्हणतात? तर इथे दिलेले आहे केंद्रक. हे काय? केंद्रक हे आहे mRNA केंद्रक आणि हे tRNA. हे रायबोझोम्स mRNA प्रारंभिक कोडॉन. तर इथे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी 20 ॲमिनो आम्लाकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यासाठी त्यांना 1900
1968मध्ये इतर 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पुरस्कार मिळाला. कशाबद्दल? प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनने बनलेला प्रत्येक mRNA हा RNA हा हजारो कोडॉनने बनलेला असतो आणि हे शोधण्याकरिता कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. यासाठी त्यांना 1968मध्ये 2 शास्त्रज्ञांबरोबर नोबेल पुरस्कार मिळाला. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो आणि त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी त्या अमिनो आम्ल पुरवण्याचे काम tRNA करतो. त्याकरिता mRNA व जसा कोडॉन असतो त्यालाच पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन म्हणजे tRNA वर असतो. या क्रियेला ट्रान्सलेशन असे म्हणतात. tRNA ने आणलेल्या ॲमिनो आम्ल tRNA काय? ॲमिनो आम्ल पुरवण्याचे काम tRNA करतो. त्याकरिता tRNA वर असतो. या क्रियेला ट्रान्सलेशन असे म्हणतात. tRNA ने आणलेल्या ॲमिनो आम्लाची पेप्टाइड बांधणी शृंखला तयार करण्याचे काम rRNA करतो. या दरम्यान रायबोझोम्स mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक ट्रिप्लेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखलांच्या एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिने तयार होतात. हीच प्रथिने सजीवांच्या शरीरातील विविध कार्ये पार पाडतात आणि त्यांच्या स्वरूपाचे नियंत्रण करतात. सजीवांतील जनुकांमुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात व यातीलच काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केली जातात. त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. परंतु काही वेळा या जनुकामध्ये अचानक बदल होतो आणि जनुकातील एखादे न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते. यामुळे जो लहानसा बदल घडून येतो तो बदल म्हणजे म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन होय. तर अनुवंशिक संक्रमित गुणधर्म यामध्ये आईवडिलांकडून मुलांकडं गुणधर्म येत असतात. परंतु काही जनुकांमध्ये अचानक थोडा बदल घडून येतो. न्यूक्लिओटाइड्स अचानक आपली जागा बदलतात. त्याच्यामुळे काही थोडासा लहानसा बदल घडून येतो. त्याला उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन असे म्हणतात. उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असतो. उत्परिवर्तन कधी कधी नॉर्मल असतो तर कधी कधी लक्षणीय असतो, जास्त प्रमाणात असतो. उदाहरणार्थ उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमिया सारख्या जनुकीय विकृतीही निर्माण होतात. ॲनिमिया म्हणजे रक्ताल्पता. ही सातत्याने चालणारी अखंड प्रक्रिया आहे व ती डार्विनच्या नैसर्गिक निवडीचा सिद्धांताचे समर्थन करते. डार्विनने जो नैसर्गिक निवडीचा सिद्धांत वापरलेला आहे त्याचे उत्परिवर्तन ही समर्थन करते. आता उत्क्रांती आपण बघू. इव्हॉल्युशन म्हणजे काय? उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकसित साधणारी असते. अंतराळातील ग्रह, तारे, पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक ठरते. म्हणजे आपल्या पृथ्वी तलावर जी जीवसृष्टी आहे, ग्रह आहे, तारे आहे, तसेच ह्या जीवसृष्टीवर अनेक प्रकारचे बदल घडत असतात. त्याला उत्क्रांती असे म्हणतात.
नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती. म्हणजे नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांमध्ये एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणामध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती. जसे आपण म्हणतो की तुम्ही 18व्या शतकातील लोकांसारखे का वागतात, कधीकधी आम्ही 21व्या शतकातले आहोत, आम्ही नवीन जनरेशनचे आहोत. अशा प्रकारे नवीन जनरेशनमध्ये राहणीमान, खाणं पिणं ह्या सर्व गोष्टी चेंज होत चाललेल्या आहेत. पूर्वी जसे घरं होते हे मातीचे असायचे, फरशा वगैरे राहत नव्हत्या, स्लॅब नसायचा, झोपड्या टाईप घरं असायचे, तर शेणा मातीचे जास्त वापर व्हायचा. आता सिमेंटचा, फरशांचा या गोष्टींचा वापर होतो. तर हे काय झालेलं आहे, उत्क्रांती झालेली आहे. तर हा बदल वैशिष्ट्यपूर्ण लक्षणीय बदल घडत चालतो, त्यालाच उत्क्रांती असे म्हणतात. सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते. सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्ये असावीत आणि त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली असावीत. त्यापासून हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे जशी की प्रथिने, केंद्रक आम्ले तयार झाली असावीत. अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात. आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली असेल. पेशीमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल तर जे सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाही त्यांचा नाश झाला असावा. म्हणजे आपली ही जीवसृष्टी पृथ्वीवर सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी अस्तित्वात नव्हती. सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्ये असावीत असा एक अंदाज लावलेला आहे. त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली असावीत. त्यापासून हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे जशी प्रथिने, केंद्रकाम्ले तयार झाली असावीत. अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय व असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात. आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली आणि पेशीमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल तर काही सजीवांची जे सजीव परिस्थितीशी जुळून घेत नाही त्यांचा काय झाला, ऱ्हास झाला म्हणजे नाश झाला असावा. आज जमिनीतील पृथ्वी तलावर वनस्पती प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. त्यांच्यात आकार, जटिलता यांची विविधता आहे. प्राण्यामध्ये सूक्ष्म एकपेशीय अमिबा, पॅरामेशियमपासून ते महाकाय देव मासा आणि मानव अशा त्यांचा विस्तार आढळतो. म्हणजे हे बघा, प्राण्यामध्ये विविधता आढळते. कोणी एकपेशीय अमिबा पण आहे, त्याचप्रमाणे एकदम महाकाय देव मासा हा पण आहे, मानव पण आहे, त्यांचा असा विस्तार आढळतो. वनस्पतीमध्ये एकपेशीय क्लोरेला पासून विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेकविध वनस्पतीच्या जाती पृथ्वीवर आढळतात. पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवापर्यंत सजीवांचे अस्तित्व आढळते. हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्व ठिकाणी सजीव आहेत.
अतिप्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात एवढी विविधता कोठून आली असावी याबाबत उत्सुकता आहे. आपल्याला वाटतं ना की ह्या पृथ्वीवर एकूण जीवन कुठून आलं, त्यानंतर यांच्यात एवढी विविधता कुठून आली, ह्या सर्व गोष्टी कुठून आल्या. आजवर सजीवांचा उगम व विकास याविषयीच्या विविध उपपत्ती आजवर मांडल्या गेल्या. यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वमान्य आहे. तर उत्क्रांतीचा सिद्धांत, थेरी ऑफ इव्हॉल्युशन, या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ जीवद्रव्य पृथ्वीवर समुद्रात निर्माण झालं. काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले. हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. या विकासाचा कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षांचा आहे. सजीवांतील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले आहे, जी संघटनात्मक उत्क्रांती आहे. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय. थेरी ऑफ इव्हॉल्युशन. थेरी ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे भिन्न रचना कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांच्या प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय. म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये आणि सजीवांमध्ये जे बदल घडत आलेले आहे त्याला उत्क्रांती असे म्हणतात. उत्क्रांतीचे पुरावे, एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. उत्क्रांतीचे काय पुरावे आहे, काय एव्हिडन्स आहे, तर वरील सिद्धांताचा एकत्रित विचार केल्यास असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलाची अखंड प्रक्रिया आहे. म्हणजे सारखा बदल होत असतो त्यालाच उत्क्रांती असे म्हणतात. पण हे सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे. वरील सिद्धांताच्या पुट्यर्थ अनेक पुरावे उपलब्ध आहेत. हे पुरावे कोणते आहे ते आपण आता बघू. बाह्यरूपीय पुरावे म्हणजे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. एक कृती केली शास्त्रज्ञांनी. पुढील चित्रामध्ये निरीक्षण करून वनस्पतीच्या चित्रात व प्राण्यांच्या चित्रात कोणती साम्य आढळतात हे बघा. हे बघा, इथे बाह्यरूपीय पुरावे दिलेले आहेत. डॉग आहे, दुसऱ्या पण चित्रात डॉगच आहे, तिसऱ्या पण चित्रात डॉगच दिलेला आहे. पण हे बघा, पहिल्या चित्रात डॉगचं कसं दिसतोय, दुसऱ्या चित्रात कसा दिसतोय, तिसऱ्या चित्रात कसा दिसतोय, त्यामध्ये बदल घडून आलेला आहे. तसेच मँगो प्लांट आहे, चिको प्लांट आहे, पेरूचं प्लांट आहे, यामध्ये पण बदल घडून आला. कसा त्या आधी पूर्ण गावरान फळं असायची, आता सगळे हायब्रिड निघत गेले. सेंद्रिय खते, परत कलम, यामुळे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी त्यात बदल घडून आला. त्याच्यामुळे बाह्यरूपीय पण पुरावे सर्वांकडे आहे. तसेच शरीरशास्त्रीय पुरावे, ॲनाटॉमिकल इव्हिडन्स. शेजारील चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास आपल्याला दिसून येते की मानवी हात, मांजरीचे पाय,
वटवाघळाचा पंख, हे बघा, हा मानवाचा हात आहे, हा मांजरीचा पाय, वटवाघळाचा पंख, देवमाशाचा पर. यात वरवर पाहता कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येकाचा त्या त्या प्राण्यात असलेला वरवर प्राण्यात त्या प्राण्यात असलेले हे उपयोगही वेगळा आहे. त्यामुळे म्हणजे जसे मानवाचा हात आपण काम करण्यासाठी वापरतो, जेवण करण्यासाठी, या सर्व गोष्टीसाठी आपण हाताचा उपयोग करतो. मांजरीचा पाय चालण्यासाठी, परत मांजरीचे जे 4 पाय आहेत, समोरच्या 2 पायाने ती खायचा उपयोग तोंडानेच खाण्याचं काम करते, हाताने करते का? नाही. तसंच वटवाघळाचा चर्मपर, वटवाघळ चर्मपर उडण्यासाठी उपयोग करतो, देवमाशाचा पर पोहण्यासाठी होतो. अशा प्रकारे प्रत्येक शरीराच्या पार्ट्सचा वापर प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीसाठी केला जातो. हे साम्य त्यांचे पूर्वज असावेत याकडे निर्देश करते. अस्थिमय रचना आहे या सर्व. तीन अवशेषांगे म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन्स. सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांग म्हणतात. बदलणाऱ्या किंवा भिन्न पर्यावरण जगण्यासाठी सजीवात अचानक नवी ऊती, अंगे, इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत. तर अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून येतात. बहुतांशी एका विशिष्ट परिस्थितीतील शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते, परंतु भिन्न परिस्थितीत ती निरुपयोगी किंवा हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने अशी इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागतात. एखादी निरुपयोगी इंद्रिये नाहीसे होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. या नाहीशा होत जाणाऱ्या इंद्रियांच्या वेगवेगळ्या अवस्था निरनिराळ्या प्राण्यांच्या शरीरात दिसतात. एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसला तरी दुसऱ्या सजीवात मात्र तो अवयव मात्र कार्य करत असतो. म्हणजे दुसऱ्या सजीवासाठी ते अवशेषांग नसते. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त कार्यक्षम अवयव आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानाचे स्नायू माकडामध्ये मात्र कान हलवण्याकरिता उपयुक्त आहेत. माकड हाड, अक्कल दाढा, अंगावरील केस इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात. हे बघा, आपल्याला जसं अवशेषांग म्हणजे जे अंग आपल्या कामाचे नाही ते त्यांना निरुपयोगी इंद्रिय असे म्हणतात. पण जरी मानवाच्या शरीरात असलेले अवशेषांग निरुपयोगी असले तरी काही प्राण्यांच्या शरीरात ते कामाचे आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये हे अवशेषांग वेगवेगळे कार्य करत असतात. जसं आपल्यामध्ये माकड हाड आहे, अक्कल दाढा आहे, आपल्या दाढा येतात तर त्या अक्कल दाढा आपल्या काहीच कामाच्या नसतात. आणि अंगावरचे केस हे पण आपल्या काहीच कामाचे नाही आहेत, परंतु ते प्राण्यांमध्ये त्यांचे थंडीपासून रक्षण करतात. ते जास्त प्रमाणात असतात त्यांच्या अंगावर, त्यांच्या थंडीपासून ऊन वाऱ्यापासून रक्षण करत असतात. असे मानवाच्या शरीरात हे अंग दिसून येतात.
कानाचे स्नायू, अक्कलदाढा, माकडहाड याचे येथे पिक्चर दिलेले आहे. पुराजीव विषयक पुरावे, जीवाश्म विज्ञान. हे बघा त्यामुळे इथे चित्रात दिल्याप्रमाणे डायनोसॉरचे कंकाळ वगैरे दिसत आहेत. जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, विविध प्राण्यांमधील काही अवशेषांगे शोधून दुसऱ्या प्राण्यात कशी उपयुक्त आहेत ते शोधा. हे आपल्याला अभ्यासासाठी दिलेले आहे. तुम्हाला अशा प्रश्न पडला असेल की काही कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते, ते आता कसे सांगता येईल. याचे रहस्य पृथ्वीच्या उदरात दडलेले आहे. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी सारख्या उत्पत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष, ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांनाच जीवाश्म, फॉसिल म्हणतात. फॉसिल कशाला म्हणतात? जीवाश्म याला फॉसिल म्हणतात. म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेले जीव जे पृथ्वीच्या उदरात म्हणजे जे गाडले गेलेले आहेत, त्यांचे ठसे ते सर्व जमिनीखाली सुरक्षित असतात. आणि मग उत्खनन वगैरे झालं की ते सापडतात. त्यालाच फॉसिल असे म्हणतात, जीवाश्म असे म्हणतात. जीवाश्माचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. उत्क्रांती म्हणजे बदल कसा कसा घडून आला मानवामध्ये, प्राण्यांमध्ये, त्याला उत्क्रांती असे म्हणतात. जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील C14चा ह्रास ही एकच प्रक्रिया सतत चालू असते. C12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ त्यांच्यातील C14ची सक्रियता व C14 व C12शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वयमापन म्हणजे कार्बन डेटिंग असे म्हणतात. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानव वंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखिते यांचा काल ठरवण्यासाठी होतो. अशा प्रकारांच्या तंत्राद्वारे जीवाश्माची कालनिश्चिती केली किंवा त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणे सोपे जाते. यानुसार अपृष्ठीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे पक्षी, सस्तन प्राणी, सरीसृप उभयचर, मत्स्य आणि अपृष्ठीय हे सर्व भूस्तर रचना व जीवाश्म आहेत. तर जे अपृष्ठीय प्राणी आहे जशी गोगलगाय, तारा मासे हे पुराजीव महाकल्प यात येतात. आणि मध्यजीव महाकल्पामध्ये डायनोसॉर, साप हे येतात. नूतनजीव महाकल्पात ससा, पक्षी हे प्राणी येतात. जोडणारे दुवे खाली बघा. डकबिल प्लॅटिपस, लंगफिश, पेरिपेटस हे काही वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. याचे निरीक्षण केल्यावर आपल्याला काय समजतं याचे निरीक्षण करा आणि ह्याचे इंटरनेटून तुम्ही माहिती, चित्रे काढून त्याचा व्हिडिओ संग्रहित करा की लंगफिशचे कार्य काय, डकबिलचे कार्य काय, कसे कार्य करतात, ते आपले जीवन
कसे व्यतीत करतात, ह्या सर्वांविषयी माहिती तुम्हाला इंटरनेटवर भेटून जाईल. त्यानुसार तुम्ही त्याचे निरीक्षण करून त्याचे वैशिष्ट्यांची चर्चा करा. काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांच्या दुसऱ्या 2 भिन्न गटांशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदाहरणार्थ पेरिपेटस या प्राण्यामध्ये वलीय प्राण्याप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म, पार्श्वपादांसारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपाद प्राण्याप्रमाणे श्वसननलिका व खुली रक्तभिसरण संस्था आढळते. यावरून पेरिपेटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांचा जोडणारा दुवा आहे. तसेच डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राण्याशी नाते सांगते. लंगफिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यापासून तर उभयचर हे मत्स्यापासून उत्क्रांत झाले असावेत असे लक्षात येते. निरीक्षण करा व चर्चा करा. यामध्ये आकृती 1.10 तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. त्यामध्ये काही प्राण्यांच्या भ्रूणवाढीच्या अवस्था दिलेल्या आहेत, त्याचे निरीक्षण करायचे आहे. हे बघा, मनुष्याचं बाळ कसं असतं? ससा, गाय, डुक्कर, कोंबडी, कासव, सॅलेमँडर, मासा यांच्या भ्रूण अवस्था म्हणजे जेव्हा बाळाची पोटात वाढ होते तेव्हा त्यांच्या अवस्था कशा बदलत चालतात आणि शेवटी ते ह्या रूपात येतात, हे इथे दाखवलेले आहे. बाजूच्या चित्रातील विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणमध्ये खूपच साम्य असते. म्हणजे सुरुवातीला बघा सगळ्या भ्रूणमध्ये साम्य आढळून येते. तसेच विकासाच्या पुढील टप्प्यामध्ये ते कमी होते, नंतर ते वेगवेगळे होऊन जाते. आणि प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देतात. हे सर्व प्राण्यांचे पूर्वज हे एकच होते असा पुरावा इथे भेटतो. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय सांगतो ते आपण पाहू. चार्ल्स डार्विन हे कोण होते? शास्त्रज्ञ होते. त्यांनी विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा केले व त्यांच्या निरीक्षणावरून डार्विनने पुढे सक्षम ते जगतील असे सांगणारा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत प्रसिद्धीस दिला. डार्विन याने त्यासाठी ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तकही प्रसिद्ध केले. याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतात, सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी स्पर्धा करतात, जी अक्षरशः जीव घेणे असते. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच गुण राहतो. पण या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडही महत्त्वाची ठरते, कारण निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या सकट नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे, पण नंतर त्यातही काही बाबीबद्दल आक्षेप घेतले गेले आहेत. त्यातील महत्त्वाच्या म्हणजे नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत
नाही. उपयोगी व निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही. सावकाश होणारे बदल व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही. असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले कार्य हे एक मैलाच दगड ठरले. असं डार्विनच्या सिद्धांतामध्ये सांगितलं की म्हणजे जर तुम्हाला निसर्गात जर टिकून राहायचं आहे तर सर्वांमध्ये एक स्पर्धा चालू असते आणि जे या स्पर्धेत जिंकल तोच या निसर्गात टिकून राहील. नवीन नवीन उत्पादन त्याच्या करत राहील, त्याची प्रजाती निर्माण करत राहील. असा डार्विनचा हा सिद्धांत होता की त्याने उत्क्रांतीला तो कारणीभूत ठरत नाही. असे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा उत्क्रांतीला कारणीभूत ठरत नाही, अशा काही महत्त्वाचे आक्षेप घेण्यात आले. त्याच्यामुळे पुढे डार्विनचा सिद्धांताला थोडी मान्यता राहिली नाही. परंतु सुरुवातीला त्यांनीच हा निसर्गाचा सिद्धांत मांडलेला होता. चार्ल्स डार्विन हे 1809 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू 1882 साली झाला. हे एक इंग्लिश जीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. त्यांनी दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षाच्या कालखंडानंतर विकसित झाले आहे. या विकासास नैसर्गिक निवडीचे तत्त्व कारणीभूत ठरले असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यानंतर लेमार्कवाद यांनी उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होतात व या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लेमार्क यांनी मांडला. याला त्यांनी इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन असे म्हटले. लेमार्कवाद यांनी इंद्रियांचा वापर आणि यूज अँड डिसयूज ऑर्गन्सचा सिद्धांत मांडला. त्याही पुढे जाऊन त्यांनी असे म्हटले की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांवरची पाने खात असल्यामुळे लांबच मानेचे झाले. तसेच लोहाराचे खांदे घाण्याचे घाव घालून बळकट झाले. शहामृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले. हंस, बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्या योग्य झाले अथवा सापाने बिळात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. हाच तो मिळवलेल्या बदलाचा संक्रमणाचा सिद्धांत. म्हणजे जीन लेमार्क यांनी सांगितलं की उत्क्रांती बदल कसा घडत गेला. जिराफ झाडांचा पाला खाण्यासाठी आपली मान ताणवत होता, त्याच्यामुळे त्याची मान लांबच होत गेली. बदक पंखाचा वापर कमी करतात म्हणून त्यांचे पंख कमकुवत झाले. अशा प्रकारे म्हणजे साप त्याला बिळात जाण्यासाठी त्याला सरपटत जावं लागत होते म्हणून त्यांनी त्याचे पाय गमावले. अशा प्रकारे या सर्वांमध्ये उत्क्रांती घडत गेली आणि तेच गुणधर्म पुढच्या पिढीला भेटत गेले. अशी प्राण्यांमध्ये उत्क्रांती घडत गेली. विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीर रांगांचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्यांचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. कारण स्वतःमध्ये घडून आणलेला बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत, हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लेमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. आता हा बदल, जसं जिराफ पाला खातो म्हणून त्याची मान ताटे. आता आपल्याचमध्ये बघा ना, आपले बहीण भाऊ
एक भाऊ खूप अभ्यास करतो, एक भाऊ कमी अभ्यास करतो. जो खूप अभ्यास करतो त्याचा हा गुण आहे, त्याचा जेनेटिक गुण आहे का? हा नाही, परंतु त्याचे विचार तसे की आपण अभ्यास करून चांगले मार्क मिळवू, पुढे जाऊ. आणि दुसऱ्याला वाटतं की नाही, अभ्यास करून काय होणार आहे, मला त्याला खेळण्यात आनंद वाटतो. तर हे जेनेटिक गुण नाही आणि हे गुण पुढच्या पिढीला जाईलच असं नाही. म्हणून हे सर्वमान्य झाले नाही. लँडमार्कचा जो सिद्धांत आहे हा सर्वमान्य झाला नाही. त्यांचे म्हणणे हे चुकीचे असल्याचे दिसून आले. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण संपादित केले जातात ते पुढे संक्रमित होत नसतात. अनुवंश असे संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. संक्रमित करता येतात यालाच संपादित अनुवंश असे म्हणतात. आता जाती उद्भव म्हणजे स्पेसिएशन. प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव ह्या उत्क्रांतीचाच परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. त्यांचा आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ इत्यादी भिन्न असतो. त्यामुळेच जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. तसेच भौगोलिक व पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. तसेच सजीवांचे भौगोलिक, पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती उद्भव कशामुळे होतो? जातीबदल कशामुळे होतो? तर आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ हे सर्व भिन्न असतात, यामुळे होतो. मानवी उत्क्रांती, ह्युमन इव्होल्युशन. उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून जात ज्ञान असलेल्या जैववैविध्याची जडणघडण झालेली दिसेल. यातील मानव वंशाची सुरुवात थोड्याच पुढील चित्राप्रमाणे देता येईल. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले. तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्यूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावे. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी झाले. कालांतराने हे सुरुवातीचे एपसारखे, एप म्हणजे कपी, प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले आणि अखेर गिबल आणि ओरेन उटांमध्ये त्यांचे रूपांतर झाले. उरलेले हे एपसारखे प्राणी आफ्रिकेत राहिले आणि सुमारे 2,50,00,000 वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांजी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या एपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांनी हातांचा आणि अधिक वापर करावा लागला. हे बघा, आकृतीत दाखवलं आहे की सुरुवातीला लेम्प 7 कोटी वर्षापूर्वी लेम्प नावाचा प्राणी होता. त्यानंतर इजिप्टोपॅथिकस, त्यात बदल घडून आला. नंतर ट्रायोपॅथिकस, नंतर रामापॅथिकोस, नंतर ऑस्ट्रेलोपॅथिकस, कुशल मानव, ताठ चालणारा मानव, तर त्याचा पाठीचा कणा ताठ झाला. नंतर निअँडरथॉल आणि त्यानंतर लास्ट
क्रोमान्य मानव तयार झाला. हे आपले पूर्वज आहेत सर्व. लास्टला जे आहे ते कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी होऊ लागली तेव्हा हे ॲप झाडावरून वास्तव्यासाठी खाली उतरले आले. त्यांच्या कमरेच्या हाडाचा विकास अशा तऱ्हेने झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. हे हाताचा वापर करणारे ताठ उभे राहणारे पहिले मानवसदृश्य प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. मानवसदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामापेथिकस या HP. पुढे हा ॲप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील ॲपचा विकास झाला. सुमारे 20 लाख वर्षापूर्वी या मानवसदृश्य प्राण्याची रचना मानव होमो या प्रजातीने सदस्य असण्याइतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू आली. अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला आणि त्यांचा आशिया खंडात चीन व इंडोनेशियापर्यंत वावर असावा. मानवी मेंदूमध्ये होत गेलेला विकास. सुरुवातीला मेंदू लहान होता, नंतर मेंदूची वाढ होत गेली. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्यांची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव होमो सॅपियन या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता. निअँडरथल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याचे वसाहती वसवल्या. मग सांस्कृतिक विकास झाला. सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्राचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली. आता आपण इथपर्यंत आलो आहोत, तरीही अजून मानव वंशाच्या मुळाच्या तपशिलाचा शोध घेतच आहोत. अशा प्रकारे आपण ही मानवाची उत्क्रांती बघितली. तर याचा स्वाध्याय आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तुम्हाला सर्वांना लेक्चर कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.